बोलायला तसं काय आपल्याला प्रॉब्लेम नाही बघा. तसं बी लय झाक वाटते. आमचं आता एक तर केळवण झालंय सुंदर आणि अक्षराचं खूपच भारी. म्हणजे तुम्ही बघू शकता की हे बघा इथं नाव लिहिलेलं आहे. आता ते थोडं फाटलंय पण चांगलंच नाव आहे सुंदर अक्षराचे केळवण. चायनीज स्टार्टर मध्ये मी नाही खात. हा मला नक्कीच आवडेल. फक्त ती असं विचारायला नको असू दे अनिकेत काय खाणार. हा अरे यार तू कमाल आणलायस गेम. सदाशिव पेठेला जन्म आहे माझा. माझ्या मागे असं गाणं होलं आम्ही पुणेरी. ती नॉनव्हेज खात ना तिला कसं कळणार. मी खात नसून येस त्यांच्याचकडनं मी सेट वरती इतकी नावं ऐकली रावस. करेक्ट शाबास. बंद करू बस नाही बघ. घावना आणि चटणी सकाळ होऊच शकत नाही माणसांची तिथे. म्हणजे मी रोज हा नाश्ता करू शकते. रोज इतकं आवडतं मला. पूर्णावरणाचा स्वयंपाक येतो याला. हा सगळा स्वयंपाक उत्तम करतो रोहित. त्यात उखाणा गाणी मी काही सांगितले नाही. मला थँक्यू बोलते. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी माझघर मध्ये आली आहे ठाण्यातल्या आणि माझ्यासोबत सुंदर आणि अक्षर आहे आणि छान सुंदर असा केळवणाचा बेत आहे. आपण विचारूया कसं झालं तुमचं केळवण. वाजत गाजत. खूप कमाल. बरं, हा छान रांगडी भाषा मालिकेमध्ये बोलतो. त्यांनी गेल्या वेळेला सांगितलेलं की मी अख्खा इंटरव्ह्यू बोललो असतो. तर काय आज काय विचार आहे, आज बोलणार का? हा बोलायला तसं काय आपल्याला प्रॉब्लेम नाही बघा. तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देतो. बोलत बसू आपण. तसं बी लय झाक वाटते. आमचं आता एक तर केळवण झालंय सुंदर आणि अक्षराचं खूपच भारी. म्हणजे तुम्ही बघू शकता की हे बघा इथं नाव लिहिलेलं आहे. आता ते थोडं फाटलंय पण चांगलंच नाव आहे सुंदर अक्षराचे केळवण. स्वागत पण त्यांनी लय भारी केलंय. म्हणजे सनई चौकडे होते. फुलांचा वर्षाव केला आमच्यावरती. लय भारी वाटलंय बघा. स्वागत बिगत असं मस्त की ते सजावट केली आहे फुलांची वगैरे. लय भारी वाटलंय आणि लय झाक. म्हणजे असं वाटतंय की माझा कोणतरी कोकणातला मित्र आहे त्याच्या घरी मला केळवणाला बोलवलंय आणि ते केळवण आता मी एन्जॉय करून छान गप्पा टाकत बसलोय. लय भारी. कसला कमाल. पण तू खरा पण कोकणातलाच आहेस ना? हो हो मी खरा रत्नागिरीचा. कुठला आहे? रत्नागिरी प्रॉपर रत्नागिरी. तर त्यामुळे इथे आल्यावर तुला तुझ्या घरी तुझ्या गावी परत आल्यासारखं वाटलं? मला असं मी तर तेच तुला बोलता बोललो आता मगाशी की मला असं वाटतच नाहीये मी कुठल्या मुंबईतल्या हॉटेलमध्ये आलो. असं वाटतं की मी माझ्या नातेवाईकांच्या घरी किंवा माझ्याच घरी माझ्याच किचनमध्ये माझ्याच पडवीमध्ये माझ्याच किचनमधले तयार झालेले सगळे पदार्थ माझ्याच पडवीमध्ये बसून मी मस्तपैकी जेवतोय. समोर मस्तपैकी असा एक नदी वाहते. छान वारा सुटलाय आणि मस्तपैकी त्या नदीचा आणि त्या वाराची मजा घेत मी जेवतो. कसलं भारी. आता हा तर म्हणाला हा कोकणातला आहे. तुला विचारायचंच राहिलं गेल्या वेळेला की तू कुठली आहेस? मी पुण्याची आहे. वा. माझा जन्म पुण्याचा. प्रॉपर पुण्याची आहे. सदाशिव पेठेला जन्म आहे माझा. माझ्या मागे असं गाणं होलं आम्ही पुणेरी. असं मागे वाजलं असं मला लिटरली. सो आता हे विचारायचं की सध्या जागतिक चर्चेचा विषय अनिकेत काय खाणार असावाला. त्यामुळे झालं असं की मुलींना कॉम्प्लेक्स यायला लागलाय आणि मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तर मला तुला विचारायचंय, तुला आवडेल का अशी बायको की जी रोज चांगलं चुंगलं खायला करून घालेल? हा मला नक्कीच आवडेल. फक्त ती असं विचारायला नको असू दे अनिकेत काय खाणार. हा त्यांनी जर विचारलं सुंदर तू काय खाणार तर मला नक्कीच आवडेल. आणि रोहित हा तसंही सुंदर रोहित काय खाणार तसंही चालेल पण अनिकेत काय खाणार हे विचारणार नको. तुला आवडेल का असं बनवून घालायला रोज की तू कशा टाईपची असशील? अरे मला बनवून खायला घालायलाच खूप आवडतं. वा. हा म्हणजे 10 पदार्थ केले त्यातला एकच मी खाईन 9 खायला घालेन. प्रचंड आवडतं मला. बरं, काय काय आपल्या जेवणाचा विषय म्हणून विचारते, काय काय अल्टिमेट फेवरेट पदार्थ असतात आपले की जे खाताना अतिउच्च दर्जाचा आनंद आपल्याला होतो आणि त्या क्षणी कोणी असं आपल्याला ब्लँक पेपरवर साईन मागितली तरी आपण प्रॉपर्टी नावावर करू. असे कुठले पदार्थ आहेत तुझे की हे खाताना बाबा मला भानच नसतं? मला पुरणपोळी, साजूक तूप आई ग. गाईचं आणि दूध कोमट केलेलं किंवा थोडंसं गरम दूध आणि अशी ती पोळी कुचकरून परत वरती तुपाची धार सोडून ते खातानाचा कोणी डिस्टर्ब मी माझे कान बंद होतात. मी नाही ऐकू शकत. प्रचंड आवडतं मला. आणि तुला?
फिश. अय्यो हा कोकणातला आहे. आपण विचारलाच कसा प्रश्नच चुकीचा आहे मुळात काय आवडतं. तू आधी फिशनी सुरुवात कर. हा फिश मासे. कसलं भारी. कमाल मासे मग कुठलाही असू दे तो. बरं आपल्या काय काय जागा अशा असतात बघ की आपल्याला असं वाटतं की हे इथेच छान मिळतं आणि मी हे इथलंच खातो. तसं तुमच्या कुठल्या जागात की इकडचं हे लय भारी लागतं तुम्ही ट्राय करायला पाहिजे हे नाही खाल्लं तर आयुष्यात काय खाल्लंय तुम्ही. तू जास्त सांग. माझं असं बेसिकली नसतं की इथे जाऊन तुम्ही हेच खा. हा. कारण मी जिथे जिथे जातो तिथलं प्रत्येक ठिकाणचं जेवण मला आवडतं. कारण मी प्रचंड फूडी आहे आई गं. आणि मी स्वतः जेवण तयारही करतो. कारण त्यामुळे मला ते माहिती आहे की जेवण बनवताना केवढे कष्ट घ्यावे लागतात, केवढं सगळं ते तयारी करावी लागते. त्याच्यामुळे माझं असं नाहीये की इथे जाऊन तुम्ही हेच खा. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता आम्ही मासघरला आलोय इथे जेवण करायला. तर मासघर म्हटल्यानंतर नॉनव्हेज हा. असं जनरली सगळे फेमस झालं. पण मी तुम्हाला हे सांगेन की ह्यांची व्हेज थाळी सुद्धा अप्रतिम आहे. ह्यांच्याकडे व्हेज जेवण सुद्धा अप्रतिम बनतं. तर तुम्ही तेही नक्की ट्राय करा. नॉनव्हेज तर ट्राय कराच तुम्ही, पण व्हेज थाळी पण ट्राय करा. तुझी आहे का अशी आपण व्हेजच खाऊ. हा आज मी व्हेज ट्राय केलंय पण कमाल. तुझी अशी जागा एखादी जी तुला सांगायला आवडेल भाई मला हे इथलंच आवडतं. मला कोकणात घावन आई हा घावन जीव की प्राण. घावन आणि चटणी. सकाळ होऊच शकत नाही माणसांची तिथे. म्हणजे मी रोज हा नाश्ता करू शकते. रोज इतकं आवडतं मला. हा म्हणाला की मी स्वतः स्वयंपाक करतो. समजा तुम्हा दोघांना एकमेकांना खऱ्या आयुष्यात केळवण्यासाठी एकमेकांच्याकडे बोलावलं आणि सगळे पदार्थ A to Z ताटातले तुलाच बनवायचे हिच्यासाठी, तर तू काय काय बनवू शकतोस? त्या ताटात काय काय असेल? पहिले तर गोड मध्ये मी पुरणपोळी करेन. पूर्णावरणाचा स्वयंपाक येतो याला. हा म्हणजे सगळा स्वयंपाक उत्तम करतो तो. सगळा स्वयंपाक उत्तम करतो रोहित. आई ग. गोडसाठी ती बोलली असं पुरणपोळी. तिला गुलाबजामही खूप आवडतो. तर गुलाबजाम नंतर तिला फणसाची भाजी आवडते मला आत्ताच कळलंय. त्यामुळे ती करेन. आणि नंतर काय आपलं डाळ भात त्यावर मस्तपैकी तुपाची धार, चपाती, लोणचं, पापड हे सगळं करेन. फणसाची भाजी विषय संपला. मी पण येणार सोबत. नक्की नक्की आहे. हो, मी इथली ट्राय केली. घरातली फणसाची भाजी खरंच खाऊन बघा. तू काय बनवू शकशील? फणसाची भाजी तर हा म्हणाला, पण तू हा. काय बनवू शकशील मी ह्याच्यासाठी? सॉरी रोहित, मी मासे नाही बनवू शकत जे तुला प्रचंड आवडतात. पण मी व्हेज मध्ये तुला मला असं वाटतं मी म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही, मी फिश खात नाही, पण व्हेजिटेरियन लोकांचे मासे हा. म्हणजे रताळ्याचे काप हा, किंवा सुरणाचे काप. सुरणाचे काप किंवा एक कंद येतं रताळ्यासारखं हा. मोठं, गोव्यात कोकणात मिळतं. हो. ते ऍब्सोल्यूट म्हणजे मला सगळ्या नॉनव्हेज खाणाऱ्यांनी सांगितलंय की ते सेम माशासारखं लागतं. सो असं काहीतरी नक्कीच मी तुला अख्खी डिश भरून तुला व्हेजिटेरियन नॉनव्हेजचा फील देणारं फूड नक्की खायला घालेल. आपण इतकं जेवणाबद्दल बोलतो आणि तुम्ही माझघरचं कौतुक केलंय. माझघरचं मेन्यू कार्ड मला खूप आवडलं. म्हणजे त्यांच्या डिश पण काय आणि सगळ्यात महत्त्वाचं देवनागरी लिपीमध्ये हो, वगैरे हो. आणि खूप पारंपरिक असं. तर त्यांच्या काय काय डिश आहेत आणि मी आपलं तर ठरलंय उखाणं तर भाई आपल्याला या जन्मात घ्यायचं नाही, खूप घेतले. हा, त्यामुळे एक सोपं चॅलेंज करूया, अगदी सोपं. ह्याच्या हातामध्ये चिठ्ठी असेल, त्यात जो पण पदार्थ असेल हा असा दाखवेल आणि तुला फक्त त्या पदार्थाचं नाव न घेता बाकी हिंट देऊन ह्याला तो पदार्थ ओळखायला लावायचा. Connect करायचं तुला. कूल कूल. अक्षराज. नाही बोलून फक्त त्या पदार्थाचं नाव नाही घ्यायचं. तू त्याला हिंट देऊ शकते, हे नाही का असं हे अच्छा ई हो हो, असं. ए तू कसं बघणार? हा, मला बघू दे. गुपचूप गुपचूप. हा. तर याच्या हातात आहे. तू बघायचं नाहीयेस. हिला वाचू दे. आई गं. तू नाही. हा. ओके. हा. वाचलंस? नाही बघितलं. मला बोलायचं नाही, मी डायरेक्ट नाव घेईन. नाव नाही घ्यायचं. पापड. बोलू शकतेस तू, फक्त त्याचं नाव नाही घ्यायचंय. प्राणी. खेकडा. मसाला टाकायचा. मसाला खेकडा. खेकडा मसाला. हा अजून खेकडाच आहे ना म्हणतात. खेकडा मसाला फ्राय. आई ग कसला पुढे माणूस आहे हा. चला आता हिचं बघूया. ही किती ओळखू शकते. आता मी बघू शकतो ना. हा ही इथलीच डिश आहे, इथे मिळते. आहा.
लोणच्या बरोबर काय येतं? हा ओके. तिखटला अजून काय बोलतो आपण? तिखट. मसालेदार. हा मसाला. हा मसाला पापड. हा हे दोन करेक्ट. याच्या आधीच मेन डिश सांगतो तुला, मेन सांगतो. हे खायचं हे सगळं होतं ते असंच होतं, स्टार्टर होतं. तर मेन सांगतो त्याचं मेन नाव. ती नॉनव्हेज खात नाही, तिला कसं कळणार? एवढं माहित असेल ना तिला. मला हे पण माहित नव्हतं. काय बोलतोय? खरंच मला बी आपला काका बघ सुकी मच्छी आणतो. सुकट. नाही नाही त्याला अजून बोलतात. प्रॉन्स. नाही सुकी मच्छी तो सारखा सगळं बोलतो असतो बघ, छोटी कोलंबी छोटी. हा जवळा. पुढे कळत ना आता. जवळा मसाला पापड. करेक्ट. इथे मिळते ही डिश हो. यांच्या मेन्यू कार्ड मध्ये. येस यांच्याच कडनं मी सेट वरती इतकी नावं ऐकली रावस. जवळा. करेक्ट. शाबास. कसलं भारी. प्रॉन्स. सुकट. आता मग मी ओळखायचं आहे ना. हा आता मी बंद करतो बस. नाही बघ अगं. हा हे फार सोपं आहे. हे बघ हे बघ. व्हेज नॉनव्हेज सांगू शकतो ना काय? हा सांग, व्हेज नॉनव्हेज काय? तुमचंच केळवण आहे. आहे व्हेज पण ते नॉनव्हेज बरोबर खातात. म्हणजे आपण ज्याच्या बरोबर खातो ना, आंबोळी. पोळी असते किंवा हे असतं ना, तसा तो प्रकार आहे. आंबोळी. नाही सकाळी कोण आरवतं? कोंबडा. कोंबडी वडे. हा. अजून एक शब्द आधी अजून एक शब्द अलीकडे. कुठलं स्पेशालिटी आहे? कोंबडी वडे कुठले स्पेशल असतात? म्हणजे जसं भाजणीची कोकण, वडी. हा. रत्नागिरी तसं. मालवणी कोंबडी वडे. आई ग जमले. कसला सोपा की म्हणलं यार मी. कसले प्रो आहात तुम्ही. असं वाटतं रोज तुम्ही हेच खेळता टी ब्रेक मध्ये. चला आता कोण ओळखणार आहे बरं? ती ओळखणार मी सांग. अच्छा म्हणजे असं का? हा. अरे यार तू कमाल आणलास गेम. चला. नॉनव्हेजच आहे. ओके. पहिली इयत्ता पहिली दुसरी मग काय तर तिसरा. तिसऱ्या. हे पण माहितीये. मी खात नसून. बरं आता कोण? आता मी आता मला दाखव. ओके तुला दाखव ना. हा. मीच इतकी कन्फ्युज झाले काहीच. भाकरी बरोबर काय खातो? भाजी. नाही ठेचा. हा. गाईचं सॉरी हा. गाई म्हशीचं काय बनतं ज्याच्यात जे मी आपण ह्याच्यात खातो स्टार्टर मध्ये? चिली. चायनीज स्टार्टर मध्ये. गाई म्हशी. मी नाही खात. माझं पहिलं चुकलं. काय बोलते? हा, बोल. अरे सॉरी पहिलं पुसून टाक. चायनीज स्टार्टर मध्ये ते नाव आणि चिली. एक तर चिकन चिली असतं, पनीर चिली असतं. पनीर चिली. आणि आधीचा अक्षर, आधीचा शब्द. ठेचा भाकरी पनीर चिली. भाकरी काढून टाक. ठेचा पनीर चिली. आता शेवटचं ठेचा गाणं. चिली. ठेचा पनीर. ठेचा पनीर बघू दाखव. अरे हो मिळते इथे. मग हे काय दिलं? मी ठेचा ठेचा- पनीर. हा, इथली वेगळी रेसिपी झालंय संपलंय का? अशा पद्धतीने. ती तुला काहीतरी सांगते. आता मी करणार आहे ती अच्छा ओळखणार. करायचंय लास्ट उरलंय चला करूया. तू आता ते- कोणाचं आहे? मी सांगणार आहे ती ओळखणार ते येते. आणि हिच्या तुम्ही ना नशिबात ह्या काय ज्या सगळे- काय थाळ्या आणल्यात ना. हा चल. व्हेज नॉनव्हेज. ओके. मग मी काय ओळखलं डिशचं नाव काय ओळखलं मी? भाकरी बरोबर काय खातो? ठेचा. हा ते ठेव. ओके. ठेचा. काय दाखव नाव दाखव. नवीनच आहे नाही आपल्याही लक्षात नाही राहत. हो हा हा. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय मागवतो? व्हेजच्या पुढे काय असतं? नाही ह्याला काय बोलतात? थाळी. हा
ठेचा आणि थाळी ठेव. ओके, मधला जो नाव आहे मेन, आता मेन कोर्स आहे बघ. काका आणतात बघ मध्ये मध्ये आपले प्रतापराव. मी मगाशी नावं घेतली त्यापैकी होती. हा घे नाव, काय घेतलीस? तिसरा जवळा, सुकट, प्रॉन्स. हा, प्रॉन्सला मराठीत काय बोलतात? हे आता प्रॉन्स ओळखलं ना तिने. कोळंबी, हा, कर आता कलेक्ट. ठेचा, कोळंबी, थाळी. वा, कसलं ब्रिलियंट यार. मी माझं कौतुक करायला पाहिजे तुम्ही. मी व्हेज खाते, प्युअर व्हेजिटेरियन, आणि मी या सगळ्या डिशची आणि तिला नशिबाने सगळा नॉनव्हेजच आलेला बिचारीला. पण खूप छान यार, तुमचं बॉन्डिंग कळलं यातनं. किती छान तुम्ही एकमेकांना समजू शकता. पुढे काय होणार आहे, लगीन सराई सुरू झालेली आहे. आम्ही एक्सायटेड आहोत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. उखाणा, गाणी मी काही सांगितले नाही, मला थँक्यू बोलू. थँक्यू. एक युनिक गेम घेतलास तू आमच्या सोबत, त्याबद्दल आमच्या दोघांकडून तुझे आभार. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.